चुकीचं शासन मिळालं। त्यांचे शिर नष्ट केलं, त्यांचं पूजन नष्ट केलं आणि मग ज्या गोष्टीमुळे हे मूळ घडलं तो ब्रह्मदेव दक्षाच्या घरी हरिद्वारला कणखलला आला। आणि आपल्या मानसपुत्राला दक्ष प्रजापतीला सांगू लागला, दक्षा, तुझ्या मुली दिल्यात, चंद्रमाला दिल्यात, त्यापैकी तो चंद्रमा देवता फक्त एकीलाच आपुलकीनं वागवतो। असं सांगितल्यानंतर भगवान ब्रह्मा त्याच्यावर चिडले। भगवान ब्रह्मा म्हणाले, भगवान शिवांच्या शिरी काय आहेत? चंद्रमा आहेत, चंद्रदेवता आहेत, अर्थात त्यांनीच त्यांना जवळ केलेलं आहे आणि त्यांच्याकडून चुकलं आणि तू शाप देतोय। जसं माझ्याकडून चुकलं, मला शाप मिळाले, तसा तू जर पुन्हा हे कारण डोळ्यासमोर ठेवून चंद्रमाशी म्हणजेच भगवान शिवाशी वाद करशील तर हे भगवान शिवांना सहन होणार नाही। जी माझी परिस्थिती झाली ती तुझीही होईल, सावधान। भगवान ब्रह्मा हरिद्वारला आमच्या कणखलला दक्षाकडे येऊन समजावून सांगू लागले, पण त्याने सांगितलं नाही, पिताजी, तुमच्या महिमानाचा, तुमच्या शिरांचा मोबदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही। मोबदला घेण्यासाठीच माझा जन्म आहे असं समजा। बापाचा कैवारी, बापाचा अपमान, बापावर केलेला अन्याय पुत्रानं सहन करावा, यासाठी मी आता तुमचंही ऐकणार नाही। त्यावेळेस भगवान ब्रह्मदेवाने दक्षालाच नाही, तिन्ही लोकातील पुत्रांना शाप दिला। जो कोणी मातृ आणि पितृ या दोन लोकांची अवज्ञा करेल त्यांचा निष्काम कर्म पुण्यक्षय होईल आणि निष्काम पुण्यकर्म जर समाप्त झालं, राहिलेलं सकाम पुण्य हे जीवाला बाधक आहे, आज आहे उद्या नाही। म्हणून माझा एक विनंती करतो। कोण म्हणाले? भगवान ब्रह्मा म्हणाले, ऐकलं नाही महाराज। समजावून सांगण्याचा प्रयत्न केले। भगवान ब्रह्मदेवाने त्याला अशा प्रकाराचा अनुवाद त्याच्या पुढे ठेवला, अर्थात दोघं एकमेकापासून दुरावले आणि त्याचा परिणाम ब्रह्मा आपल्या सत्यलोकी गेला। सत्यलोकी गेल्यानंतर भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू क्षमा मागण्यासाठी भगवान शंकराकडे गेले
आणि भगवान शंकरांना म्हणू लागले, भोलेनाथ आम्हाला क्षमा करा. 2-3 वेळेस आमच्याकडून चुका झाल्या, तुम्ही पोटात घातल्या. पहिली चूक, वारणा आणि अशी नदी संगमावर वसवली वाराणसी. विष्णूची बनारसी आणि तुमची त्रिशूळावर वसवलेली काशी. त्यावेळेस आम्ही विरोध केला आणि तुमच्याकडून वाराणसी, बनारसी आणि काशी यांची सत्ता आमच्या ताब्यात घेतली आणि षडयंत्र केलं. काशीमध्ये 10,000 अश्वमेध यज्ञ केले. त्या जागेला, त्या घाटाला, त्या स्थानाला दशाश्वमेध घाट म्हणतात. आणि तिथं 10,000 अश्वमेध केले. एकाला पुढं केलं. सांगताना आम्ही आमच्याकडून या 2 नगऱ्या कुणीही राहून घेतल्या हे सांगितलं नाही. पण पूर्णाहुतीच्या वेळेस शिव प्रगट झाले आणि दोघांना म्हणजे ब्रह्मा विष्णूंना नाही तर त्या ज्याने त्याचं आधिपत्य घेतलं यज्ञाचं, त्या रसकल्य मुनीला म्हणाले, काय रसकल्य, या 10,000 अश्वमेध यज्ञाचं काय पुण्य आहे? म्हटले 10,000 अश्वमेध यज्ञाचं हे पुण्य आहेत. कारण ज्यांनी ब्रह्मा आणि विष्णूंची नगरी हिरावून घेतली त्याने त्याची नगरी त्यांना अर्पण केली. अर्थात 3 नगऱ्या ब्रह्मा विष्णूंनी प्राप्त केल्यात. या यज्ञाचं फल आहे. आणि त्याचा परिणाम काय फल? म्हटले भोलेनाथाने 1 कल्प काशीमध्ये येऊ नये. आकडा 2, भोलेनाथानं मृत्यूलोकातील कुठल्याही तीर्थक्षेत्रात राहू नये. आकडा 3, कुठं राहावं? अशा ठिकाणी राहावं की ज्या ठिकाणी पहिलं काहीच नव्हतं. अशा ठिकाणी राहावं, 1 कल्प राहावं आणि पुन्हा त्रिभुवनाला गौरवित करावं. असं या 10,000 अश्वमेध यज्ञाचं पुण्य आहे. म्हणून भोलेनाथांनी हातात पाणी घेतलं. यज्ञाला, वेदाला वरदान मीच दिलंय, सन्मान अधिकार मीच दिला आणि त्यांचा सन्मान जर मी सांभाळला नाही तर यज्ञाचंही पुण्य, यज्ञाचाही सन्मान आणि वेदाचाही, पुराणांचा सन्मान. हातात पाणी घेतलं आणि सांगितलं, जा, मी मृत्यूलोकामध्ये कुठल्याही तीर्थक्षेत्रात राहणार नाही. काशीमध्ये 1 कल्प येणार नाही. पण मी अशा ठिकाणी 1 कल्प राहील की ज्या जागेमुळे 3 लोकाचा भुभार उतरवल्या जाईल. ती जागा आपल्या खानदेशामध्ये खर्ची नावाचं गाव आहे. शिव पार्वती इथं आले, खर्चीला आले. 1 कल्प या ठिकाणी राहिले आणि त्या कालामध्ये, 1 कल्प कालामध्ये त्रैलोक्यातील देवदेवी देवता ज्यांच्याकडे दृष्टी आहे ते सर्व तिथं आले. त्यांच्या सानिध्यामध्ये यज्ञ याग करू लागले. त्यांच्या सानिध्यामध्ये तप तीर्थ करू लागले, तप साधना करू लागले. आणि त्याचा परिणाम असा झाला, महिषासुराचे 2 अवतार आहेत. महिषासुराचे 2 अवतार आहेत महाराज.
पहिल्या अवताराची कथा मी सांगणार आहे आणि सकाळी दुसऱ्या अवताराची कथा ऐकायला मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका. माझ्यामुळे गाईला शाप मिळाला, माझ्यामुळे केवड्याला शाप मिळाला, माझ्यामुळे स्त्रीला शाप मिळाला, मलाही शाप मिळाला, माझ्या देवत्वाला शाप मिळाला, माझ्या पूजनापासून जग वंचित झालं, ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला. ब्रह्मदेवानं सांगितलं, देव हो मला क्षमा करा. एक वेळेस असाच प्रसंग झाला. देवदानवांचं युद्ध झालं, देवच पराजित झाले. म्हणून ब्रह्मा विष्णू देव देवी देवता भगवान शिवांकडे गेले आणि भगवान शिवांना सांगितलं, भगवान आम्ही पुन्हा पुन्हा पराजित होतो, याचं कारण काय? असुर विजयी आणि देव पराजित, असुर विजयी आणि देव पराजित, याचं कारण काय? त्यावेळेस भोलेनाथानं सांगितलं, ते मला विचारू नका. ज्याने चूक केली त्याला सांगा, त्याच्याकडे गारानं करा आणि हे विष्णू तुम्ही सुद्धा 3 वेळेस त्याची बाजू घेऊन मूळ साच न कळू घेता त्याला सहकार्य केलं आणि 3 ठिकाणी त्यांच्या दुःखाला कारणीभूत हे महाविष्णू तुम्ही पण आहात. शेवटी भगवान शिवांच्या मुखातील हे शब्द ऐकले आणि भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा एकदम त्या लोकांना म्हणाले, असं करा, तुम्ही सत्यलोकामध्ये चलावं. त्रैलोक्यातील सर्व देव देवी देवता सत्यलोकामध्ये गेले. भगवान ब्रह्मा म्हणाले, माझ्या चुकीमुळे 3 लोकाला दुःख झाले, शाप मिळाले, भूभार कमी झाला, पुण्यक्षय झाला. एक करावं, तुम्ही आता 42 दिवस इथून हलू नये. भगवान ब्रह्मदेवाने सत्यलोकामध्ये 42 दिवस विष्णू आणि त्रैलोक्यातील देवदेवी देवता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्यलोकात याग केला. सत्यलोकामध्ये याग झाल्यानंतर पूर्णाहुतीच्या वेळेस शिव प्रकट झाले. त्यावेळेस सांगितलं, ब्रह्मा अजून अजून 52 दिवस याग करा. पुन्हा 52 दिवसाचा याग सुरू झाला. पहिले 42 दिवस, नंतर दुसरा 52 दिवसाचा याग सुरू झाला. पण शेवटची संधी भगवान भोलेनाथ आल्यामुळे भगवान भोलेनाथ म्हणाले, इथून पुढे असुरांनी विचार करून यावं. देवांनी जरा मागील लागलेली ठेच शान व्हावं. देवांनी उचलून पाऊल टाकावा आणि असुरांनी विचार करून यावं. पुन्हा ही संधी नाही. दोघांच्या कल्याणासाठी दोघांनी विचार करावा. म्हणून एक गोष्ट घडली महाराज. असुरांच्या कानावर ही गोष्ट गेली. याचा अर्थ असा
भगवान शिवांचं मत आहे, इथून पुढे असुरांना हा योग प्राप्त होणार नाही. इथून पुढे असुर विजयी होणार नाही. हे भोलेनाथाचं मनोगत आहेत. तर आपण काय करावं? आपल्या कल्याणासाठी, आपल्या शक्तीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं असुरांनी ठरवलं. आणि जे असुर मंत्र होते, असुरी शक्ती होत्या, असुरी मंत्र आणि असुरी शक्ती एकत्र केल्या आणि हातामध्ये पाणी घेऊन सर्वांनी एका कमंडलूमध्ये सोडल्या. आणि त्या कमंडलूतून एक पुरुष निर्माण केला. हाच महिषासुराचा, असुरांच्या असुर शक्तीतला पहिला अवतार. त्याला सांगितलं एक करायचं. असुरांची बाजू डावीकडे आहे. उद्या सकाळी यज्ञ सुरू होणार आहे. भगवान ब्रह्मदेवाकडे जायचं, डाव्या हाताची सेवा मागायची आणि यज्ञ पूर्ण होईपर्यंत तू कोण आहे हे कळू द्यायचं नाही. असुरांनी पाठवलेला, अर्थात मंत्रशक्तीनं, त्यांच्या बाधक विद्याशक्तीनं निर्माण केलेला, शेवटपर्यंत सांगायचं नाही, कळू द्यायचं नाही. परिणाम असा झाला, देवांच्या कानावर ही गोष्ट गेली की असुर सावध झाले. असुरांनी आपल्या मंत्रशक्तीनं एक पुरुष निर्माण केला आणि तो पाठवलाय. मग आपण काय झोपा काढायच्या काय? जर त्यांचाच पुन्हा योग आला तर पुन्हा आपल्याला संधी नाही येत. म्हणून त्रैलोक्यातील देव देवी देवता यांनी एकत्र येऊन मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन सर्वांनी आपल्या हातामध्ये पाणी घेतलं. आपल्या सर्व देव देवी देवतांचे बीज मंत्र, मंत्रशक्ती, तपशक्ती, नामशक्ती सर्व हातामध्ये एकत्र घेऊन आणि एका विशाल अशा पात्रामध्ये सोडले. ऐका, त्यातून एक कन्या प्रगट झाली आणि ती कन्या दुसऱ्या दिवशी भगवान ब्रह्मदेवाच्या यज्ञासाठी गेल्या. दोघही सूर्योदयाला ब्रह्मदेवासमोर, तू कोण? कुमार दिसतो, नाव सांग. नाव सांगावं तर यज्ञाला बसू देणार नाही. नाव सांगितलं तर आपल्यावर कृपा होणार नाही. म्हणून त्याने सोडून नाव बदललं आणि तसं सांगितलं, मी ना, माझं नाव ना असुरासुर. काय? असुरासुर हे माझं नाव आहे. हिला विचारलं, तुझं नाव काय? म्हटले, माझं नाव देवकन्या. ऐकणारे कोण होते? भगवान ब्रह्मा होते. डोळे झाकले आणि विचार केला, असुरासुर? म्हटले, खरं सांग, तू नेमकं कोण आहे? म्हटले, असुरांनी मला आपल्या मंत्रशक्तीनं, तपशक्तीनं निर्माण केलं आणि तुमच्या यज्ञामध्ये पाठवलं. तो मी असुरासुर. कळलंय? म्हटले, तुझं स्वरूप कळलंय. हिला विचारलं, तू कोण? म्हटले, देवकन्या. कुणाची मुलगी? नाही. म्हटले, देवकन्या. तुझ्या पित्याचं नाव? म्हटले, देवकन्या. पुन्हा डोळे झाकले आणि कळून घेतलं की देवकन्या याचा अर्थ देवांनी आपल्या मंत्रशक्तीने
आपल्या तपशक्तीने हिला निर्माण केलं आणि या यज्ञासाठी पाठवलं असावं. आणि महाराज दोघांनाही यज्ञाला बसण्यास अनुमती दिली, पण एक अट ठेवली. 52 दिवस मी 52 देवतेचे मंत्र म्हणणार, हवन करणार, पूजन करणार. त्या कालामध्ये मी सुरुवातीला फक्त त्या देवाचं नाव घेईल, त्या देवतेचं नाव घेईल, त्या देवतेची पूजा साहित्य विधी काय आहेत हा तुम्ही जाणायचा. मी पुढच्या कुठल्याही संस्कारिक विधी सांगणार नाही, वस्तू सांगणार नाही. तुम्ही तुमच्या तप सामर्थ्यानं तुमच्या दिव्य दृष्टीतून त्या वस्तू पाहायच्या आणि बिनचूक मी फक्त मंत्र म्हणेल. देवतेचं नाव घेतलं की 52 दररोजची पूर्ण दिवसाची सेवा तुम्ही बिनचूक करायची. नाही केली तर मी शाप देईल, माझा कोप होईल. ब्रह्मदेवातील डाव्या हाताच्या असलेल्याने सांगितलं, महाराज 52 दिवसाच्या देवता, त्यांचं पूजन, त्यांच्या वस्तू सामुग्री मी तुम्हाला बिनचूक हातामध्ये देत जाईल. प्रत्येक आहुतीच्या वेळेस मी बिनचूक हातात देत जाईल. हिने सांगितलं, मी सुद्धा त्याने सांगितल्याप्रमाणे देवतेची पूजन विधी सामुग्री बिनचूक तुम्हाला पुरवील. दोघांनी दिलेलं वचन आणि दोघांनी दिलेल्या वचनाचा परिणाम यज्ञ सुरू झाला. 1 2 3 4 52 दिवस यज्ञ निर्विघ्नपणाने पार पडला. आणि यज्ञ निर्विघ्नपणाने पार पडल्यानंतर भगवान पुढे त्यांना काय विचारताय आणि काय वरदान देता, थोडं भजन करा. हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नारायण, हरि ओम नारायण, ओम नमो नारायण.
माता की जय। लक्षपूर्वक ऐका, महिषासुराचा पहिला अवतार याची कथा चालू आहेत। भगवान ब्रह्मदेवाची 52 दिवसाचा याग पूर्ण झाला। त्रैलोक्यातील देवदेवता ऋषीमुनी गणगंधर्व त्या ठिकाणी सर्व पूर्णाहुतीच्या वेळेस आले आणि त्याला विचारलं, मी प्रसन्न आहे, काय मागायचं माग। त्यांनी सांगितलं, तिन्ही लोकात माझं असुरांचं साम्राज्य निर्माण व्हावं आणि त्याचा मी अधिपती व्हावा, एवढंच द्यावं। भगवान ब्रह्मा खाली मान घातली, पण आता त्याने आपल्या यज्ञामध्ये चोख कामगिरी बजावली, कुठलीही वस्तू कमी पडू दिली नाही। म्हणून ब्रह्मा प्रसन्न झाले आणि सरळ पुन्हा पहिल्यासारखं बोलून गेले, तू जे मागशील त्यावर मी प्रसन्न आहे। तिन्ही लोकात असुरांचं साम्राज्य आणि त्याचा मी अधिपती व्हावा। भगवान ब्रह्मा पुन्हा बोलून गेले, तथास्तु। पुन्हा आपल्याला वर मिळाला। वर मिळाल्यामुळे तिला विचारलं, उजव्या हाताच्या कन्येला विचारलं, मी पण तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं माग। तिने हळूच विचारलं, म्हटले भगवान त्याने काय मागितलं? तर म्हटले त्याने असं मागितलं, तिन्ही लोकात माझं असुरांचं साम्राज्य निर्माण व्हावं आणि त्याचा मी असुराधिपती व्हावा। म्हटले 2 वेळेस 3-3, मग असं करा, मला 3 जन्म द्यावे, अयोनी संभव द्यावे, फुलातून फळातून आणि जलातून द्यावे आणि तिन्ही लोकातील असुरांचं समूळ मर्दन माझ्या या वरामुळे मला प्राप्त व्हावं। भगवान ब्रह्मा तिलाही म्हणाले, तथास्तु। लक्षपूर्वक ऐका, महिषासुराने काय मागितलं? तिन्ही लोकात असुरांचं साम्राज्य निर्माण व्हावं आणि त्याचा मी असुराधिपती व्हावा। हिनं ते ऐकलं आणि सरळ सांगितलं, हे मी होऊ देणार नाही। त्याने सांगितलं, 3 जन्म, अयोनी संभव, फुलातून फळातून जलातून, हे होऊ देणार नाही। जन्मच होऊ देणार नाही तर तू जन्माला आल्यानंतर तप करशील आणि मला पराजित करशील, आम्हा असुरांचं मर्दन करशील। आज मी वचन देतो ब्रह्मदेवाच्या समोर, हे मी होऊ देणार नाही, नाही नाही। कोण म्हणाला? महिषासुर म्हणाला। आणि तेवढ्यात त्याने आमच्या हिमालयाच्या पावन कुशीमध्ये 3 असुर निर्माण केले। वाईट गोष्टी घडवायच्या, यज्ञ यागादी कर्मामध्ये, सत्कर्मात, पुण्यकर्मामध्ये विघ्न आणायचं, तर 3 असुर त्याने तयार केले। डेरा, दुन आणि केश असे 3 असुर तयार केले आणि त्यांना सांगितलं, या परिसरामध्ये जे ऋषीमुनी राहतात यांच्या आश्रमात जा, यांना त्रास द्या, यांचे यज्ञयाजन बंद करा, यांचे यज्ञयाजन बंद करा आणि जिथं जिथं दान धर्म पुण्यकर्म चालू असेल, जिथं जिथं जे कोणी ईश्वर उपासना करत असेल त्यांना दंडित करा। भगवान शिवांनी त्याचं हे सूत्र, त्याचं हे मनोगत, त्याचं हे षडयंत्र जाणलं आणि जी कन्या 52 दिवसाच्या यज्ञासाठी बसली होती तिला सांगितलं, बाले तू ब्रह्मदेवाकडे 3 जन्म मागितले ना, अयोनी संभव, मग घे पहिला जन्म आणि त्या असुरांचा समूळ नाश कर। डेहरा
दुन आणि केश असे ते 3 असुर हे धर्मविरुद्ध काम करत होते, कार्य करत होते. शेवटी तिने आमच्याच हरिद्वारला मनसा देवी नावाने अवतार घेतला. तुम्ही हरिद्वारला गेला असाल तर पहिलं दर्शन होतंय मनसा देवीचं. तर तो पहिला अवतार भोलेनाथाच्या आज्ञेवरून तिने मनसा देवी नावाने अवतार घेतला आणि त्या तिघांचाही वध केला. म्हणून ज्या ठिकाणी दोघांचा वध झाला तिथं आज जिल्ह्याचं गाव आहे डेरा आणि दुन. 2 असुरांचं शव जिथं पडलं डेरा आणि दुन. आणि तिसरा फक्त ऋषींचे आश्रम जाळायचे, गायी इरावून न्यायच्या, त्यांचं रक्त मांस खायचं. अशा ठिकाणी प्रत्यक्ष देवीनं म्हणजे मनसा मातेनं महाराज त्याचाही वध केला आणि त्या वनाला असं वरदान दिलं की जा, ज्या ठिकाणी ही गोष्ट घडत होती त्याच ठिकाणी ऋषींचे समूह वास करतील. म्हणून ज्या ठिकाणी केसाचा वध केला त्याच ठिकाणी ऋषींना आश्रय दिला, वरदान दिलं. तेच आमचं महान क्षेत्र ऋषी केश. लक्षात आलं असेल आपल्या. पहिला अवतार फुलातून घेतला आणि फुलातून जो अवतार घेतला तो मनसा देवी नावाने, आणि त्याच ठिकाणी केश आणि दुन नावाचा आणि डेरा या तिघांचा वध केला. हे पहिल्या अवतारामध्ये घडलं. थोडं भजन करा. ओम मंत्र महामंगल
उजव्या हातातून पहिला अवतार घेतला मनसा देवी हरिद्वारला. 3 असुरांचं मर्दन केलं, डेरा, दुन आणि केश. प्रयागचा अक्षयवट, उज्जैनीचा मोक्षवट, वृंदावनचा वंशीवट, श्रीमद भागवत सांगितला नैमिषारण्यातला सिद्धवट आणि महाराष्ट्रातला खानदेशातला सप्तशृंगीच्या माहेरचा सिद्ध चंद्रवट. आलं लक्षात. दुसरा अवतार घेतला उजव्या हाताच्या कन्येने, अर्थात त्रैलोक्यातील देवांनी आपल्या मंत्रशक्तीची निर्माण केलेली, आपल्या तपशक्तीची निर्माण केलेली शक्ती. त्या ठिकाणी मोक्षपुरी नावाचं भगवान ब्रह्मदेवानी यज्ञ केला आणि त्या जागेला, त्या नगरीला जो कोणी या वडाचं पूजन करील, लक्षपूर्वक ऐका, प्रयागला जर गेला तर प्रयागला गेला आणि अक्षयवटाचं दर्शन केलं नाही, जिथं ब्रह्मदेवाचा यज्ञ झाला, त्या अक्षयवटाचं दर्शन केलं नाही, पूजन केलं नाही, तर प्रयागराज तीर्थाचं यात्रेचं दर्शन पुण्य उपासकाला मिळत नाही. तसंच उज्जैनीला गेलात आणि उज्जैनीला गेल्यानंतर जर अक्षयवटाचं दर्शन केलं नाही, तर पूर्णपणे उज्जैनीतील लोकांतरातील तीर्थक्षेत्राचं दर्शन पुण्य त्याला मिळू शकत नाही. हे त्या जागेला वरदान आहेत. आणि त्या ठिकाणी त्रैलोक्यातील देवांनी याग सुरू केला, म्हणजेच यज्ञ सुरू केला. तुम्हाला माहिती आहे, यज्ञ म्हटल्यानंतर यज्ञपीठिका असतात, चौरंग असतात, चौरंगावर नाना प्रकारच्या वस्तू, नाना प्रकारच्या देवपीठिका अशा प्रकारे होत असतात. आणि होत असताना याच महिषासुराने दुसरं षडयंत्र उभं केलं. असुरांना जणू काय एखादी नशा की मद्य पाजलंय असे ते असुर त्या यज्ञप्रसंगी विध्वंस करण्यासाठी सज्ज झालात. जगाचा मालक भगवान भोलेनाथ जरी ध्यानस्थ असले, फक्त त्यांनाच कळतं, कारण त्यांच्याकडे तिसरा डोळा आहेत. आपल्याकडे ब्रह्मा विष्णू सर्वांना दोनच डोळे आहेत, पण भोलेनाथांना तिसरा डोळा आहेत. त्यांनी तिसऱ्या डोळ्यातून हे दृश्य पाहिलं आणि एकदम कडाडले. महिषा, अजून तुझा असुरपणा गेला नाही. शेवटी ज्या कन्येनं उजव्या बाजूने वस्तू दिला, वरदान प्राप्त केलं, त्याच कन्येला सांगितलं, बाले, जसा हरिद्वारला मनसा देवी नावानं अवतार घेतला ना, तसा या माझ्या भक्तरक्षणासाठी हे या जागेमध्ये भूकंपासारखा स्फोट करणार आहेत. म्हणजेच हे सर्व ऋषीमुनी, देवदानव, गणगंधर्व त्या भूमीमध्ये गडप होणार आहे. यासाठी काहीतरी उपाय कर. भोलेनाथांनी ध्यानामध्ये तिला आदेश केला. तिने तो ध्यानातून आदेश ऐकला आणि ठरवलंय. तुम्हाला सांगायला नको, चौरंगावर नवग्रह असतात, दुसऱ्या चौरंगावर देवपीठिका असते, तिसऱ्या चौरंगावर केळं, फळं, सफरचंद अशी फळं असतात. भगवान शिवांची आज्ञा त्याच कन्येला उजव्या बाहूतून निर्माण झालेल्या भगवान ब्रह्मदेवाच्या 52 दिवस यज्ञामध्ये सेवा केलेल्या जी मनसा देवी, हिचा दुसरा अवतार. मनसा देवी हिचा दुसरा अवतार म्हणजे त्या कन्येचा हा दुसरा अवतार.
तिने महाराज एका फळातून प्रगट झाली आणि एकदम ते स्फोट करून सर्वांना संपवणार ना, तिनेच आपल्या फळातून प्रगट होऊन त्या जागेचा स्फोट केला आणि त्यामध्ये सर्व असुरांना प्राणाला मुखवलं, पूर्णपणे जमीनदोस्त केलं, जमिनीमध्ये त्यांना सामावून दिलं. त्या ठिकाणाचा एकही असुर शिल्लक राहिला नाही. तिथं ज्या नावाने अवतार घेतला, हरिद्वारला मनसादेवी नावाने अवतार घेतला, उज्जैनीला हरिसिद्धी नावाने अवतार घेतला. म्हणून उज्जैनीची हरिसिद्धी हा उजव्या बाहूच्या देवांच्या कन्येचा हा दुसरा अवतार. हे महिषासुराला कळालं. ज्या मुलीनं ब्रह्मदेवाला वचन दिलं की याचे 3 जन्म, 3 जन्मात मी असुरांचा साम्राज्य निर्माण व्हावं, याने सांगितलं तुझा जन्म होऊ देणार नाही, तप होऊ देणार नाही. हिनं सांगितलं तुझे अवतारच होऊ देणार नाही. दोघांनी एकमेकावर केलेले वार. महाराज तिने सांगितलं या गोष्टी मी होऊ देणार नाही. महिषासुराच्या कानावर ही गोष्ट गेली. महिषासुर तिथं प्रगट झाला, तिची वेणी ओढली, तिचे वस्त्र ओढले आणि तेवढ्यामध्ये शेवटचा प्रयोग, इजा बिजा तिजा लात मारली. लात मारल्यानंतर ती काही सामान्य नव्हती महाराज. देवांच्या ईश शक्तीची, नामशक्तीची शक्ती होती. तिने सांगितलं जा, रेड्यासारखा मातला ना, पुढील जन्म तुला रेड्याचा मिळेल आणि त्याच जन्मात तुझा वधू. रेड्या ऐसा मातलाशी वध होईल त्या रूपाशी. रेड्यासारखा मातला ना, लक्षपूर्वक ऐका. आणि त्याच ठिकाणी त्याने लात मारली आणि लात मारून सांगितलं इथून पुढचा जन्म मी होऊ देणार नाही. तिने सांगितलं या अवतारातली, या जन्मातली तुझी कृती तुझ्या सर्वनाशाला कारणीभूत ठरेल. जसं सीतामातेने रावणाला शाप दिला, तसाच शाप या कन्येनं दुसऱ्या अवतारामध्ये त्याला दिला. बस पुढील जन्मामध्ये तुझी समाप्ती म्हणजे समाप्ती होणार. लक्षपूर्वक ऐका. प्रसंग असा घडला गेला. तिथून त्या निघाल्या. सर्वांची भूमिगत, असुरांची भूमिगत तिलांजली दिली. आणि ऐका, सप्तशृंगीचं माहेर एरंडोल तालुक्यामध्ये खर्ची आश्रम आहेत. खर्ची नावाचं गाव आहे. ती जागा सप्तशृंगीचं माहेर आहेत. त्या जागेचं मूळ कारण भगवान शिवांनी त्रिशूळावर नगरी वसवली. तिचं नाव आहे काशीपुरी. आणि काशीपुरी त्रिशूळावर वसवल्यानंतर शिव कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये राहू लागले. ब्रह्मर्षी नारद सत्यलोकात गेले. भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं. वैकुंठात गेले आणि भगवान विष्णूंना सांगितलं, ओ त्या भागीरथी तीरी
भगवान शिवानी त्रिशूळावर नगरी वसवली तर त्रैलोक्यातील देवता, तिन्ही लोकातील देव ती नगरी पाहण्यासाठी येतात। तुम्ही दोघांनी जावं, ती नगरी जरा डोळ्याने पाहावं। म्हणून ब्रह्मा विष्णू तिथं आले, ती नगरी पाहिली आणि नगरी पाहून विष्णूंनी तर आपली मानच हलवली, वा तिन्ही लोकात अशी नगरी नाहीये। म्हणून विष्णूच्या केसाच्या कानातलं जे कर्णिका होती, कर्णमुद्रिका ती केसाला अडकली, हात झटकवणार तेवढ्यामध्ये ती कर्णमुद्रिका पडली रीतिमाती। त्या रीतिमातीत ती तळात जाऊ लागली। पुन्हा भगवान विष्णू घेण्याचा प्रयत्न करू लागले। शिव प्रकट झाले, गंगा माता प्रकट झाली, भागीरथी माता प्रकट झाली आणि म्हणाली, हे विष्णू राहू द्या ना, कशाला घेता, राहू द्या ना तुमची कर्णमुद्रिका। त्यावेळेस सांगितलं, राहू देऊन मी काय करू? तर म्हटले, माझ्या भागीरथीमध्ये, माझ्या किनारी पश्चिम तटाला मला वरदान हवं आहेत। तर म्हटले, वरदान हवं आहेत, हे माझं पहिलं वरदान। या ठिकाणी जो कोणी आपल्या माता पित्यांचं हस्ती अग्निसंस्कार करील त्याला निश्चित याच जन्मामध्ये शिवलोक प्राप्त होईल। जो कोणी आपल्या आई वडिलांची निदान हस्ती तिथं टाकील किंवा तिथलं पूजन करील, तिथं जाऊन पूजन करील, तर त्यांना पुढील जन्मामध्ये निश्चित शिवभक्तीचा योग प्राप्त होईल, शिवगणामध्ये ते सामील होतील, असं वरदान त्या मनकर्णिकेच्या निमित्तानं आणि परमात्म्याने दिलं। आणि नंतर एवढं मोठं मैमान या भागीरथीचं आहे, एवढं मोठं मैमान या गंगेचं आहे, एवढं मोठं मैमान त्रिशूळावर वसवलेल्या नगरीचं आहेत। चला, आपल्याही दोघांच्या 2 नगऱ्या इथं असाव्या, आपल्या दोघांच्या 2 नगऱ्या इथं असाव्या अशी दोघांची इच्छा झाली। म्हणून ब्रह्मदेवानं आपली नगरी वसवली विश्वकर्म्याकडून, अशी वसवली काशीपुरीपेक्षा काही पटीनं। मग वारणा आणि आसी नदी संगमावर वसवली, म्हणून वाराणसी ही ब्रह्मदेवाची नगरी। आणि विष्णूंनी मग बनार नावाच्या ऋषीवर प्रसन्न होऊन काय मागायचं मागा, म्हटले दोन्ही नगऱ्यापेक्षा माझी नगरी विशेष रूपाने असावी, म्हणून ती बनारसी ब्रह्मदेवाची वारणा आणि आसी संगमावर वसवली, म्हणून वाराणसी। भगवान विष्णूंची बनारसी आणि भगवान शिवांची त्रिशूळावर वसवली ती काशी। अशा तिघांच्या 3 नगऱ्या वसवल्या। कोणाच्या सांगण्यावरून? नारदाच्या सांगण्यावरून। नारदाने भोलेनाथांकडे जाऊन सांगितलं, भोलेनाथा, अहो तुमच्या नगरी शेजारी 2 नगऱ्या वसवल्या। म्हटले, नारदा जरा डोळ्यासमोर एक इतिहास तुमच्या पुढे उभा करतो।